मी आबासाहेब मंडलिक, स्वराज्य माझा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। अकोल्याचा पाणी प्रश्न हा अतिशय दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे। अकोले तालुका म्हणजे महाराष्ट्राची चेहरापुंजी समजली जाते, परंतु या अकोले तालुक्याचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न संपलेले आहेत का, हा खरा प्रश्न आहे। अकोले तालुक्यातील पश्चिम भागामध्ये भंडारदरा धरण क्षेत्रामध्ये प्रचंड मुसळधार पाऊस होत असतो। या धरणांमुळे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा असेल, मराठवाडा असेल, या भागाची तहान भागवली जाते। अकोले तालुक्यात प्रामुख्याने 2 धरणं आहेत, त्यापैकी एक आहे भंडारदरा आणि दुसरं आहे निळवंडे। हे आहे निळवंडे धरण। ह्या निळवंडे धरणामुळे अहमदनगर जिल्ह्याची तहान भागवली जाते आणि पाटाचे काम पूर्ण झालेले आहे, त्यामुळे पाटांना पाणी सोडण्यात आलेले आहे। परंतु याच निळवंडेच्या पाटामुळे मात्र अकोले तालुक्यातील जमिनीचा बराचसा भाग हा नापीक होण्याच्या मार्गावर आहे। हे धरणाचे पाटाचे जे काम झालेले आहे, तर हे निकृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत। त्या धरणाच्या पाटाची कुठल्याही प्रकारचे अस्तावीकरण झालेले नाही आणि यामुळे काय होत आहे की हे सर्व पाणी लोकांच्या शेतामध्ये येत आहे आणि अकोले तालुक्यातील अक्षरशः शेकडो हेक्टर जमीन ही मात्र नापीक होण्याच्या मार्गावरती आहे आणि याचा मोठा फटका हा अकोले तालुक्याला बसत आहे। एका बाजूने अहमदनगर जिल्ह्याला वरदान लाभलेलं हे धरण मात्र अकोले तालुक्याला कुठेतरी शाप ठरतंय की काय, अशी परिस्थिती मात्र या ठिकाणी तयार झालेली आहे। वारंवार प्रशासनाला मागणी करून या कुठलाही प्रश्न मात्र मार्गी लागताना दिसत नाहीये। प्रशासन मात्र या प्रश्नांकडे डोळेझाक करत आहे आणि जो महत्त्वाचा प्रश्न आहे की या पाटाचं अस्तावीकरण झालं पाहिजे, हे अस्तावीकरण मात्र होताना दिसत नाही। नेमकं शासनाचं या पाठीमागचा उद्देश काय, हे काय कळताना दिसत नाही। परंतु याचा मात्र मोठा फटका हा अकोले तालुक्याच्या शेतजमिनीला बसत आहे आणि यामुळेच आज अकोले तालुक्यामध्ये अकोल्याचे लोकनेते सुनीताताई भांगरे आणि अमित भांगरे ही या ठिकाणी चाकबंद आंदोलन करणार आहेत आणि यामुळे मात्र ज्या खालचा जो भाग पाण्यापासून वंचित आहे, त्या पाण्याला कुठेतरी फटका, त्या भागाला कुठेतरी फटका बसेल, अशी परिस्थिती या ठिकाणी वाटत आहे। नमस्कार, या ठिकाणी आपण पाहू शकतो की महिला आणि नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी सर्व महिला बसलेल्या आहेत का या महिलांच्या शेतामध्ये पाटाचं पाणी गेल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या महिला आक्रमक होऊन या ठिकाणी आलेल्या आहेत का हे चाकबंद आंदोलन करून हा पाट कुठेतरी बंद झाला पाहिजे आणि हे शेतातलं पाणी बंद झालं पाहिजे, या मागणीसाठी या महिला आलेल्या आहेत। तर आपण या महिलांशी बोलणार आहोत, नेमका यांच्या भावना काय आपण त्या समजून घ्या। ताई, तुम्ही या ठिकाणी आलात, नेमक्या काय भावना आहे, तुम्ही कशासाठी या ठिकाणी आलात? आम्ही इथं आता चाक बंद करण्यासाठी आलेलो आहे। नेमकं का चाक बंद? आमची एवढी नुकसान झालेली आहे का आमच्या क्षेत्रामध्ये आता गुडघ्या एवढं पाणी, त्याच्यामुळं आता सध्याच पाणी बंद केलं पाहिजे। पाणी बंद केलं पाहिजे ही मागणी आहे तुमची? पहिलं तुम्ही तुमचे कॅनलचे कामं करा आणि त्याच्यानंतर आमचा पाण्याला विरोध नाहीये। पहिलं पाणी बंद करा, तुमचे कामं पूर्ण करा, त्याच्यानंतर तुम्ही पाणी नेऊ शकता। पाटाचं पाणी बंद करा, पाणी नेण्याबद्दल आमचा विरोध नाही, परंतु या ठिकाणी आमच्या शेतीचं जे नुकसान होत आहे त्याच्यामुळे हे पाणी कुठेतरी बंद झालं पाहिजे। या ठिकाणी आजी आहे। आजी, आज आपण तुम्ही घरातली कामं सोडून या ठिकाणी आला, कशासाठी आला? पाण्यासाठी। आम्हाला जमीन किती माहिती का, खाली 20 गुंठे जमीन आहे, त्याच्यात झेंडू लावला, 2-2.5 लाखाची नुकसान झाली, झेंडूच्या लेवलनी पाणी। काय मागणी काय आता तुमची? काय, पाणी बंद करायचं, सोय करायची, पाण्याची कॅनलच्या सोय करायची, पाणी तसं नेऊनच देणार नाही आता आम्ही। हा, पाणी नेऊनच देणार नाही अजिबात। एवढ्याला पाणी भाऊ शेंडा दिसत नाही आता भाताचा, सडून गेलेत माल सगळे, सोयाबीन आणि असे मऊ झालेत, मऊ। काय खायचं मग आम्ही, खायचं काय? अतिशय आक्रमक आहे ते, शेतातले पिकं पूर्णपणे नाहीसे झालेली आहे, ही यांची मागणी आहे। त्यामुळे याशिवाय आणखी काही महिला आहेत। आजी, आपण या ठिकाणी आलात, काय मागणी काय? आमची पुलाची मागणी आहे, आमच्या चालण्याची सोय नाही, आमचं येणं जाणं लय लांब आहे, धोक्याचं आहे। मला चारा वैरण नेण्याची लय तस्ती आहे। आज जवळजवळ 4 वर्ष झाले तशी मी इकडून बापे माणूस नाही तर माझ्या घरात मी एकटीच बाय माणूस आहे। याच्यावर काही होत असलं तर पहा, नाही तर उद्या काही ढकलून द्या आम्हाला। काय तुमची? आमची अशी मागणी आहे, इथून पुढे आता इथं बसलोय ना, आता पाणी बंद करायचं, जिथं फाटा फुटतोय तिथं काय नुकसान काय होते? नुकसान आमची सगळीच आहे, घराची नुकसान आहे, माझी जमीन स्वतःची 36 गुंठे गेलेली आहे, पण मला त्या जमिनीचं काय नाहीये, सगळ्यांची नुकसान ती माझी नुकसान आहे। पण आताच्या आता ज्यांचे पिकं पाण्यामध्ये बुडतात त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांच्याकडून तुम्ही पाणी काढून देणार आहे ते बंद पद्धतीनं पाणी नेलं पाहिजे, कारण आम्हाला आमच्या घराकडे जायला रस्ता नाहीये, पूल नाहीये, 1-1 किलोमीटर आम्ही दुसऱ्या शेतांकडे जातोय। मला जमीन किती राहिली, या सरकारला काही जाग येते का नाही? काय आम्ही करायचं काय, जगायचं काय? हे लोक 20-20 गुंठेवाले सगळे लोक आहे, कोणालाच त्याचा त्रास सहन होत नाही। आता पर डोक्यावरून पाणी फिरले आमच्या, काय आहे का नाही? कसं जगायचं?
प्रत्येकाची त्यांच्यासारखी परिस्थिती आहे का? खाली पाणी न्यायला आम्ही नाही म्हणत नाही, आम्हाला जसं पाणी पाहिजे तसं त्यांना पण पाहिजे, पण त्या लोकांनी पण आमचा बाधितांचा विचार पहिला त्यांनी केला पाहिजे. ते लोक का म्हणत नाही? त्यांना 10-10 एकर जमीन आहे, आम्हाला 10-10 गुंठे जमीन आहे, होते का कंबाईन? अतिशय आक्रमक भावना या महिला करत आहे. पाणी नेण्याला आमचा विरोध नाही, परंतु आमचं झालेलं नुकसान याला जबाबदार शासन आहे. तर या ठिकाणी तर खालच्या लोकांनी अजून या ठिकाणी आणखी काही महिला आहेत. महिला ताई, काय मागणी काय आहे? काय मागणी या ठिकाणी आणखी काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई, नेमकी काय मागणी आहे? तुम्ही कशासाठी? माझी अशी मागणी, पाणी बंद. माझी इतकी नुकसान, आत्ताच्या आत्ता पाणी बंद झालं पाहिजे. माझी इतकी नुकसान आहे ना, माझा पूर्ण शेताचा बांध फुटून दुसऱ्यांच्या शेतात गेला, सगळं पाणी चाललंय माझ्या शेतातून. 1 रुपया सुद्धा उत्पन्न भेटणार नाही परत मला. त्यांनी माझा नवरा घरात बसलेला, कोणीच कमावतो नाही माझ्या घरात, मी एकटी सोडून. माझं आज एवढं नुकसान झालंय या कॅनलच्या पाण्यामुळे, एवढं नुकसान झालंय माझं. शेतात जाऊन बघा, सगळं पाणी पूर्ण शेतात. पुलाची सोय नाही, आम्हाला जायची सोय नाही, सगळ्यांची परिस्थिती तीच आहे. किती दिवस झाले पाणी चाललंय, पण कोणी बघायला सुद्धा येत नाही. इतकी नुकसान आहे माझ्यावाली. माझं रोडला घर आहे, माझ्या घरापुढून पाणी चाललंय, माझ्या घरात बसायला जागा नाही, काहीच करती नाही. 4 ताईंना फोन करून त्या आल्या, हे लोक कोणी बघायला सुद्धा येते नाही. माझ्या घरात बसायला जागा नाही मला. यांनी सगळ्या लोकांनी माझं घर हे केलं नाही. मला माझ्या घरात येऊन बघा, बसायला जागा नाही का, झोपायला जागा नाही, कपडे दररोज सुकवायला लागते बाहेर. आताच्या आता पाणी बंद झालं, आताच्या आता पाणी बंद झालं पाहिजे, माझीच मागणी. आणि काम जेव्हा चालू करशाल, बॉक्स पद्धतीनं फाट्यापर्यंत पाणी न्यायचं, आणि ज्यांच्या शेतात पाणी साचलंय त्यांची बंद पद्धतीनं पाणी त्यांनी त्यांची विल्हेवाट त्यांच्या पद्धतीने लावायची. पुलाची मागणी दिवाळीपर्यंत पूल हा झालाच पाहिजे. माझ्या शेताची काय परिस्थिती, पण माझ्या घराची पण आणि शेताची पण इतकी बिकट परिस्थिती. माझं काय कोणी कमावतो नाही, मी एकटी सोडून, मी एकटीच कमावते. माझा नवरा घरात बसलेला आहे. अतिशय तळमळीनं भावना म्हणतायत की त्यांच्या घरामध्ये सुद्धा बसायला जागा नाही, एवढं पाणी घरामध्ये घुसलेलं आहे. या ठिकाणी आपल्या नेत्या आहेत, सुनीताताई भांगवे, आपण त्यांच्याशी बोलणार. ताई, आज या ठिकाणी महिला जमा झालेल्या आहेत, सगळे उपस्थित आहेत. नेमकी काय मागणी आहे? आज पाठीमागच्या वर्षी ज्या वेळेला ताईंनी आंदोलन त्या ठिकाणी केलं आणि त्यावेळेला आम्ही दादा पण होते, त्यावेळेला यांनी असं आश्वासन दिलं की आम्ही नंतर ज्या वेळेला पाणी सोडू त्यावेळेला आस्तरीकरण झालेलं राहील, काँक्रिटीकरण झालेलं राहील. पण त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही. हे प्रशासन, शासन यांच्यावर ह्या आमचा शेतकऱ्यांचा अजिबात विश्वास राहिलेला नाही. कारण आज परत वर्ष झालंय तरी हे शेतकरी जे आहेत त्या शेतामध्ये त्यांचं पाणी जे पहिलं चालू होतं तसंच पाणी चालू आहे. आणि त्यांनी ज्यांचे म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या कॅनलमध्ये गेल्यात तर त्यांना उरल्या 10-20 गुंठे जमिनी, आणि त्या 10-20 गुंठ्यामध्ये ते त्यांची रोजीरोटी त्या ठिकाणी करतात, भागवतात. परंतु आज त्याही शेतामध्ये त्यांच्यावाल्या पाणी आहे, मग त्यांनी जगावं की मरावं. आणि त्यांनी असे ह्या शेतकऱ्यांनी आज येथून निंब्रा ते कळसपर्यंत म्हणजे जो इथला याचा कॅनलचा पट्टा आहे तर पूर्ण म्हणजे हजारो हेक्टर जमीन ही पाण्याखाली गेलेली आहे. मग तुम्ही जर आज असा विचार केला, या लोकांनी त्यावेळेला ताईंना फोन केला, कारण ते म्हणतात आमच्या पाठीमागे कोणीच नाहीये. आणि त्यांनी ताईंना, अमित दादाला फोन केला की बाबा तुम्ही काहीतरी निर्णय आमच्यावाला घ्या, आम्हाला काहीतरी सांगा की आम्ही जगायचं की मरायचं. नाहीतर आज त्यांनी आता असं केलं की ताईंना सांगितलं, दादाला पण सांगितलं की आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहे, तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा. आणि आज ताई आणि दादा दोघेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आणि जे निमराळ पासून तर कळसपर्यंत जे बाधित शेतकरी, हे सर्व शेतकरी, महिला, बंधू आणि भगिनी सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आणि त्यांनी आता असं सांगितलंय, जर पाणी आजच्या आज बंद नाही केलं तर आम्ही हे चाक आम्ही स्वतः बंद करणार, असं दादाने आणि ताईंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे या महिलांपुढे, शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे, जगायचं की मरायचं, कारण शेती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे, पूर्णपणे नुकसान. या ठिकाणी आहे अमित दादा भांगवे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तुमची मग कंटिन्यू घेतो. या ठिकाणी आपण या ठिकाणी उपस्थित झालात, नेमकी काय मागणी आहे आणि काय नुकसान झालं? सर्वप्रथम मी निंब्रळ ग्रामपंचायतच्या वतीने आणि निंब्रळ ग्रामस्थांच्या वतीने आणि आंदोलकांच्या वतीनं इरिगेशन डिपार्टमेंटचा जाहीर निषेध करतो. कारण वारंवार पाठपुरावा करत असताना सुद्धा मागच्या वर्षी पण भरपाई नाही शेतकऱ्यांना मिळाली. आणि अर्थात तर इरिगेशन डिपार्टमेंटने सांगितलं होतं का आस्तरीकरण झाल्याशिवाय आम्ही पाणी सोडणार नाही. पण हे छातुरमातूर पाणी सोडत्या वेळेस कागद टाकायचे आणि लोकांची दिशाभूल करायची. पण याच्यानंतर आजच्या आज पाणी बंद झालं पाहिजे अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मागणी करतो. या ठिकाणी बोंबोडी गावचे सरपंच आहेत रवी मालुसकर, त्यांच्याशी आपण बोलणार. आपण या ठिकाणी समजत गावचे लोक आलेले आहेत, नेमकी काय मागणी आहे? जवळजवळ एक वर्षापासून
डाव्या आणि उजव्या कॅनलचं काम अपूर्ण आहे, काम पूर्ण झालेलं नाही आहे. आणि हे अपूर्ण काम चालू असताना सुद्धा हे डिपार्टमेंट असेल, जनतेचे नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, हे लोक पाणी सोडत आहेत. आणि हे पाणी सोडत असताना 1 वर्षापासून आमचा रुमफुटी परिसरसुद्धा तिथे आम्ही पण आंदोलन केली होती. आंदोलन करत असताना हापसे साहेब डिपार्टमेंटचे जे आहेत त्यांनी आम्हाला लिखी पत्र पण दिलं होतं आणि आम्ही पण त्यांना लिखी कळवलं होतं. ते म्हणे फक्त डावा आणि उजवा आम्ही फक्त एक ट्रायल बेस करायची ह्या पाणी सोडण्यासाठी. आणि ट्रायल बेस घेतल्यानंतर, ट्रायल झाल्यानंतर आम्ही नंतर पूर्ण कालवे काँक्रिटीकरण झाल्याशिवाय आम्ही त्यांना पाणी सोडणार नाही, हा शब्द डिपार्टमेंटनं दिला होता आणि सर्वांनीच दिला होता. पण हा शब्द अद्याप पाळला नाही. आणि त्यांनी परत पुन्हा मला वाटतं 2दा पाणी सोडलं. ही 3री वेळ आहे आज पाणी सोडायची. पण अवस्था एवढी भयानक आहे. कोणाच्या घरात पाणी आहे, कोणाच्या शेतामध्ये पाणी आहे, कोणाच्या घरात म्हणजे मी ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणी सुद्धा फार म्हणजे पाणी झालेलं आहे. आदिवासी ठाकर समाजाचे लोक तिथं राहतात, त्यांची अवस्था एवढी भयानक आहे की त्यांची लहान लहान मुलं, त्यांच्या शेळ्या, त्यांच्या जनावरं, त्यांना राहायला सुद्धा आज तिथं एवढी भयानक परिस्थिती झालेली आहे. मला एकच म्हणायचं आहे की आमदार कोणाला व्हायचंय व्हा, खासदार व्हायचंय कोणाला व्हायचं, पालकमंत्री कोणाला व्हायचंय, कोणी व्हा, पण आज सर्वसामान्य जनता, शेतकरी खऱ्या अर्थानं इतका हवालदिल झालेला आहे ह्या पट्ट्यामधला. आज तिच्यावर कोणी बोलायला खरोखर तयार नाही. आज भांगरे कुटुंब खरोखर त्यांचं मी अभिनंदन करतो की सुनीताताई भांगरे असतील, अमित दादा असतील, भविष्यात राजकारणाच्या पद्धती होईल त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. पण आज सर्वसामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या बंधू भगिनींच्या पाठीमागं भांगरे कुटुंब खऱ्या अर्थानं एवढं मोठं उभं राहिलंय, ते खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि माझी एक विनंती आहे हापसे साहेबांना आहे आणि डिपार्टमेंटला पण आहे, तालुक्याचे आमदार असतील, कोणी खासदार असतील, खासदार साहेब आले, जलपूजन करून निघून गेले, आनंद आहे आम्हाला. पाणी न्याबद्दल आमचं अजिबात काही दुमत नाही आहे. पण पाणी नेत असताना तुम्ही सगळ्या फॅसिलिटी पूर्ण करा, मग पाणी न्या. आणि आजच्या सुनीताताई भांगरे असतील, अमित दादा असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या आज हे चाक बंदच केल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. हाच या ठिकाणी अतिशय तीव्र भावना आहेत की चाक बंद झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणून हलणार आहे. म्हणजे लोक येतात, राजकारण करतात, आमदार येतात, खासदार येतात, परंतु पाटाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, यासाठी कुणी उभं राहत नाही. आणि भांगरे कुटुंब मात्र या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहताना आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी विनोद हांडे आहेत, आपण त्यांच्याशी म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित झालात. नेमके काय भावना आहे शेतकऱ्यांच्या? आता तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे की लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि हे आजच तीव्र नाही आहेत. हे लोक जमलेत, ह्या त्यांच्या वेदना आहेत. हे सगळे गरीब शेतकरी, हे गरीब कुटुंबातली माणसं आहेत, हे काही फार मोठी लोक नाहीत. आणि याच्या अगोदर सुद्धा हे सरकारला, प्रशासनाला हे लवकर कळायला हवं होतं. याच्या अगोदर सुद्धा एक आंदोलन आम्ही केलं होतं, तर त्या आंदोलनाच्या वेळी सुद्धा अशाच प्रकारची भूमिका मांडण्यात आली की आम्ही उपाययोजना करणार आहोत, याची सर्व काळजी घेणार आहोत. परंतु मला वाटतं गेल्या कित्येक काही वर्षांपासून हे फक्त असंच प्रशासन आणि सरकार सांगत आलंय की आता तुम्ही काळजी करू नका, आम्ही पुढची उपाययोजना करणार आहोत. परंतु बेचे पाडे तेच, परत तेच प्रश्न, तेच मुद्दे उपस्थित होत आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आत्ता कॅनॉलला पाणी सोडण्याची आवश्यकता काय होती? नदीला पाणी जर सोडलं असतं तर कदाचित हे जे काही उपळे बसलेत, घरं उद्ध्वस्त झालेत, शेतजमिनी उद्ध्वस्त झाल्यात, हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त झालेली आहेत. मुळात याची जबाबदारी सरकार घेणार आहे का? याच्या अगोदर सुद्धा पंचनाम्यांची नाटकं झाली, परंतु पंचनामा झाल्यानंतर किती शेतकऱ्यांना त्यांच्या घराच्या नुकसानी मिळाल्या, किती शेत पिकाचं नुकसान झालं, त्याच्या मोबदला मिळाला. तर अजिबात सरकारनं, प्रशासनानं या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे अक्षरशः. आणि केवळ आमच्या छाताडावर नाचून निळवंडेचं पाणी हे तुम्ही तिकडं पळवतायत. जिल्ह्यामध्ये एक मजबूत सत्ता महाराष्ट्रात एक मंत्री या नगर जिल्ह्यातले आहेत, त्या नगर जिल्ह्यातल्या मंत्र्यांना ही काळजी घ्यायला पाहिजे. ही सर्वस्वी जबाबदारी पालकमंत्र्यांची. पालकमंत्र्यांनी याच्यामध्ये ह्या ज्या काही उपाययोजना आहे या लवकरात लवकर करायला हव्या होत्या. आणि हा कायमस्वरूपी चालणारा प्रश्न आहे, दीर्घपणे चालणारा प्रश्न आहे. त्यामुळे आज जरी इथं जमलो असलो तर फक्त आम्ही इथे आलो चाक बंद करू हा प्रश्न मिटेल असं नाही. याचं शाश्वत उत्तर हवंय की किती दिवसामध्ये पाणी तर बंद कराच, पण पाणी बंद झाल्यावर त्यानंतर सुद्धा पुन्हा पाणी हे सोडणार आहेत. हे पाणी सोडल्याच्या नंतर परत जी परिस्थिती आज आहे, जी कंडिशन आज आहे, तीच कंडिशन उद्या ह्या शेतकऱ्यांची तयार होणार आहे. निश्चितच मागणी काय तुमची? आमची मागणी अशी आहे की पाणी आज बंद केलं पाहिजे. मुळात दुसरी गोष्ट, ज्या शेतजमिनींचे नुकसान झाली, पंचनामे तर कराच, पण पंचनामे करून शाश्वतपणे घरांच्या भरपाई, शेतजमिनीची झालेली नुकसान त्याची एकरी काही भरपाई, ही सगळी भरपाई 1 वर्ष झालेत. आणि आत्ताची भरपाई फक्त आत्ताची नाहीये, याच्या अगोदरची सुद्धा ती सगळी भरपाई बाकी आहे.
ती सगळी भरपाई, आत्ताची भरपाई दिली पाहिजे आणि भविष्यामध्ये कोणत्याच शेतकऱ्याला त्रास होणार नाही याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात हे अधिकाऱ्यांनी एकदा आमच्या सर्वांच्या समोर सांगा. निश्चितच भावना अतिशय तेव्हा आहेत की कायमस्वरूपी उपाययोजना झाली पाहिजे, तात्पुरता सोल्युशन नको या गोष्टीसाठी, अशी त्यांची मागणी आहे. तर आपल्यासोबत या ठिकाणी बाधित शेतकरी आहेत. शुभम, मी त्याच्याशी बोलतोय. शुभम, नेमके काय नुकसान झाले आपले? नुकसान काहीही नवीन आहे आम्हाला. तर गेल्या बघा तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो, 2019च्या आधी इथं वारंवार आंदोलन झाले की बंदिस्तान्या उपन्या, बंदिस्तान्या उपन्या. त्या दरम्यान ते झालं. त्याच्यानंतर आमचे ऊस होता, अडचाली ऊस होता, कारखान्याला जाणार, पण त्या ऊसामधून यांनी मशीन फिरवले. त्याच्यानंतर साहेब 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी काम चालू केलं प्रत्यक्षात. म्हणजे यांना काय, यांनी ठरवलेलं आहे फक्त शेतकऱ्यांना त्रास द्यायचा आणि कामं करायची. प्रशासनाने असं नाही का शेतकऱ्यांचं काहीतरी फायद्याचं बघितलंय, काय बघितलं, असं काहीच केलं नाही. सुरुवातीपासून आम्हाला त्रास देण्यात आला. तिथं 6 महिन्यांनी कॅनल चालू झाला, ते झालं. प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. काम करते, वेगळ्या वेगळ्या कंपनींना कामं वाटून दिले. जो येतोय त्याच्या मनमर्जीने काम करतोय. कोणी मुरुम टाकतंय, माती टाकतंय, कशात काम चालू आहे प्रशासनाचं लक्षच नाही त्याच्यावर. ते झाल्यानंतर आम्ही आंदोलन केलं मागच्या वर्षी. माने साहेब होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही सुरुवातीला ट्रायल घेऊ. या ट्रायलमधून आम्ही फक्त ट्रायल करू बाबा, लिकेज कुठे होते, पर्क्युलेशन किती प्रमाणात होते, काय होते, त्याच्यानंतर आम्ही त्याच्या उपाययोजना ठरवू. हे बोलल्यानंतर आम्ही म्हटलं चला बाबा त्यांना ह्या वेळेस संधी द्या, काही करतील, सुधारणा होतील, चुका सुधारवतील. पण त्यांनी तसं काही केलं नाही. त्याच्यानंतर परत त्यांनी 2-3 महिन्यानंतर पालकमंत्र्याच्या दबावाखाली पुन्हा पाणी सोडण्यात आले. पुन्हा पाणी या ठिकाणी कुठेतरी पालकमंत्री दबाव टाकताय म्हणून पालकमंत्री पालकत्वच निभय होत नाही त्यांचं. म्हणजे पालकमंत्र्यांनी पालकत्व घेतलंय त्यांनी, पण ते पोरके झाले असं केलंय त्यांनी, वारे सोडून दिलं. त्यांना ना तिथल्या लोकांची काळजी, त्यांना फक्त एक त्यांचा मतदारसंघ, तिकडचे लोक त्यांना कळतात. इकडचे बी लोकच, इकडचे मडेल मूड देत नाही. यांच्यात बी जीव आहे, आत्मा आहेच ना, जगताय ते बी रोज रोज जीवनासाठी जगतात. आता ह्या महिला रोज साहेब असं झालंय, यांच्या आज 20 गुंठे कॅनल गेल्यामुळे राहिले शिल्लक 10-10, 5-5 गुंठे जमीन. त्या जमिनीत बी पाणी, त्यांना अन्न कुठून मिळवणार? त्यांचे काहींचे मुलं बाहेर शिक्षणाला आहे, ज्यांचे नवरे आहे, मिस्टर आहे, काहींचं एका महिलेचा तर मिस्टरांचा पाय मोडलाय, कॅनलमुळे मोडलाय, तिचं चालता चालता पडले, तिथं रस्त्याला पडले. त्यामुळे त्याच महिलेची जमीन पूर्ण पाण्याखाली, आणि त्यांची मुलगी शिक्षण मुंबईला घेते. आज त्या महिलेला रोज लोकांच्या बांधाव कामाला जायला, इथून 40 किलोमीटर कामाला जायचं गाडीत बसून. तिथून आल्यानंतर घरचं बघायचं, शेतातलं बी बघायचं. आणि प्रत्येक वेळेस पीक आलं, पीक मोसमात येणार, ते पाण्याखाली जाणार, मोसमात येणार, पाण्याखाली जाणार. आणि ह्या वेळेस तर काय केलं बघा, प्रत्येक वेळेस तर पाणी नुकसान समजलं. आता तुमची मागणी काय? आमची मागणी आहे, आम्हाला भूलतापा देऊ नका. जे तुम्ही आमच्या जखमा करतात, जखमा हेच देतात आणि मलमपट्टे असे करतात का पुन्हा ते जखम चिघदळली जाणार, असे करतात. आता आमची मागणी आहे, इथून जो पाणी जातंय, जे तुम्ही अस्तरीकरण करणार आहात, आम्हाला काय अडचण नाही. अस्तरीकरण असं करा, पुढचे 20-25 वर्ष आम्हाला यांची भेट घेता गरजेची नाही, आमची यांची भेट झाली नाही पाहिजे. कायमस्वरूपी करा बाबा. यांचं काम कसं आहे साहेब, आज अस्तरीकरण केलं, 5-10 महिने जातील, 10 वर्ष जाईल, वर्षानंतर परत पर्क्युलेशन तयार होईल. मग यांचं सर्व प्रशासनानेच एवढं, तुम्ही जे काम करतात त्याच्यावर लक्ष ठेवा, प्रत्येक शेतकऱ्याचं विचारा. आता असं झालंय साहेब, प्रत्येक किती दिवसापासून शेतात पाणी होतं. आता मॅडमना त्या दिवशी आम्ही कॉल केला, तेव्हा मॅडम ते इथं आल्या. त्याच्यानंतर प्रशासनाला जाग आली की बाबा शेतकऱ्यांच्या जमिनीन पाणी, त्याच्या आधीच चक्कर मारली असती शेतकऱ्यांशी, त्यांनी संवाद केला असता, ते प्रश्नच निर्माण झाला नसता. निश्चितच पालकमंत्री कुठेतरी पूर्ण जिल्ह्याची किंवा पूर्ण मतदारसंघाची काळजी घेताना दिसत नाही. ते फक्त आपला मतदारसंघ शोधत आहेत आणि त्याचंच काम पाहत आहेत. आणि या लोकांना मात्र कुठेतरी वाऱ्यावर सोडल्या अशा भावना आहेत. या ठिकाणी खूप गावातून लोक, महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. या ठिकाणी अमित दादा आहेत, सुनीताताई भांगरे आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, आपण मागील वर्षी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर पाटाचं पाणी बंदही केलं आणि त्यावेळेला आपल्याला शब्द दिला होता अस्तरीकरणाचा, परंतु कुठल्याही प्रकारचं अस्तरीकरण झालं नाही आणि पुन्हा पाणी सोडण्यात आलं. काय सांग? खरं तर आमच्या अकोला तालुक्याला कोणी वाली राहिलेला नाही आहे, ज्यांच्याकडं आम्ही आशेने बघतो का आमच्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घातलं पाहिजे. परंतु आज ते सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यामुळं कुठंतरी तोंड बंद करून त्यांची तिरंगा यात्रा चालू आहे. आणि आमच्या गोरगरीब ह्या महिलांनी ज्यांनी काही वेदना सांगितल्या त्यांच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही आहे. आपण बघतोय का 2 वर्षापासून आता कॅनलनी पाणी जातंय. ज्या वेळेस पहिली ट्रायल झाली होती त्याच वेळेस लोकांनी मागणी केली होती की तुम्ही अस्तरीकरण करा आणि मग तुम्ही पाणी खाली घेऊन जा. त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं का आता फक्त ट्रायलच्या नावाखाली पाणी घेऊन जातोय, जिथं जिथं प्रॉब्लेम आढळेल तिथं आपण अस्तरीकरण करून पाणी घेऊन जाऊ. आज आपण बघतोय का
खालच्या लोकांची पाण्यासाठीची मागणी कुठलीच नव्हती. आज जर निळवंडे धरण जर भरलं असेल तर नदीनी पाणी खाली जाऊ शकत होतं, परंतु कुठंतरी निवडणुकीला तोंडापुढं ठेवून निवडणुकीच्या अनुषंगाने जर तुम्ही पाणी घेऊन जाणार असतील आणि आमच्या शेतकऱ्यांची जर अडचण करणार असतील तर हे आम्ही आता सहन करणार नाही. मध्यंतरी मी सुलतानपूरला गेलो होतो, कळस या ठिकाणी. तिथं तुम्हाला सांगतो का पाणी सोडल्यानंतर कागद टाकण्यात आला. जर तुम्हाला पाणी सोडायचं हे माहिती आहे तर मग जिथं जिथं रेड झोन आहे तिथं तुम्ही आधीच पूर्व तयारी करायला लागत होती, पूर्व नियोजन करायला लागत होतं, मग पाणी खाली घेऊन जायचं होतं. परंतु हे काही कुठं केलेलं नाहीये. आज ज्या वेळेस आमच्या सुलतानपूरच्या लोकांनी लोकप्रतिनिधीला फोन लावला, त्यांनी सांगितलं का ते माझं काम नाहीये, मला त्याच्यामध्ये काही तुम्ही सांगू नका, आणि फोन कट केला. आज आमचं म्हणणं आहे का आम्हाला वाली नाहीये, आणि मी प्रशासनालाही देखील सांगतोय का हा अकोला तालुका क्रांतिकारांचा तालुका आहे. आम्ही शांत बसणारे लोक नाही आहेत. आम्ही सुद्धा प्रशासनाला वेळ दिला होता, परंतु आता डोक्यावरनं पाणी जातंय. आज मी अधिकाऱ्यांना विचारलं तर अजून 15 दिवस पाणी सोडायचं त्यांच्या डोक्यामध्ये आहे. तुम्ही पाणी लगेच बंद करायला पाहिजे. जे काही रेड झोन असतील तिथं तुम्ही 15 दिवसांनी काम चालू करणारे टेंडर झाले तर पहिलं ते काम चालू करा. आणि आमची दुसरी मागणी आहे, इथून पुढे आता तर पहिलं आम्ही चाक बंद करणारच आहे, इथून पुढे एकही थेंब जर निळवंड्यातनं खाली न्यायचा असेल कॅनलमधून, पहिलं जे काही 2 वर्षाची तुम्ही हे केलं होतं नुकसान पंचनामे केले होते त्याची आम्हाला नुकसान भरपाई पहिली द्या, मगच आमचं पाणी घेऊन जा. आमचा विरोध खाली पाणी नेण्यासाठी नाहीये. आमचं म्हणणं एवढंच आहे का खालच्या शेतकऱ्यांनाही पाणी मिळालं पाहिजे. आज 50 वर्षाच्या काळानंतर आज जर खालच्या लोकांना पाणी मिळतंय तर आम्हाला आनंद वाटतोय त्या गोष्टीचा. खालचा शेतकरी आज आनंदात आहे. परंतु आज आमच्याही शेतकऱ्यांकडे बघा, अहो आमच्याकडे 1-1 एकर जमीन आहे, 20-20 गुंठ्याची जमीन आहे. आमचं सोयाबीन वायाला गेलंय, ऊस खराब होऊ राहिलाय. त्याच्यावर जर कोणीच बघत नसेल तर आम्ही करायचं काय करायचं? आमच्याकडे एवढंच आहे का आत्मदन. आता त्या महिलांनी सांगितलं की आम्हाला आत्मदन करावं लागेल. त्यामुळं आम्ही माझी आई असेल, मी असेल, आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही सदैव लोकांच्या प्रश्नांसोबत त्यांच्यासाठी झटत असतो. आज यांनी सर्वांनी निर्णय घेतलेला आहे का आपल्याला आज कोणत्याही परिस्थितीमध्ये हे पाणी चाक बंद करायचंच आहे. आम्ही ते बंद केल्याशिवाय राहणार नाही. प्रशासनालाही सांगतोय शांत पद्धतीने, आम्हाला काही इथं राडे करायचे नाहीयेत. आमचं म्हणणं एवढं आहे, पाणी बंद करा, काम चालू करा. ज्या दिवशी काम चालू होईल तुम्ही पाणी खाली घेऊन जा, एवढीच आमची मागणी आहे. दादा निश्चितच, परंतु अकोले तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेती या धरणासाठी गेलेली आहे. ह्या भागातले जे लोक आहेत 10-10, 20-20 गुंठे शेती शिल्लक आहे आणि आहे ती शेती पूर्णपणे नापीक झालेली आहे. कंटिन्यू त्यात पाणी असतं आणि पाण्यामुळं शेती तर संपलेली आहे, पिकाचे पंचनामे होत नाहीत, त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. मग आता या संदर्भात आपण अधिकाऱ्यांशी काय सांगणार? नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे का जे काही उर्वरित क्षेत्र आमच्याकडे राहिलेलं आहे त्याचं आणि 2 वर्षाची तुम्ही जे काही पंचनामे केलेत पहिले आम्हाला त्याचे पैसे द्या आणि मग पुढचं काम चालू करा. आता खाली लगेच गरज नाही ना पाण्याची. कोणते शेतकरी आता मागणी करत नाही का आम्हाला पाणी पाहिजे. भरपूर पाऊस चालू आहे. पाऊस अजून ह्या महिन्यातही हवामान खातं सांगते पाऊस समाधानकारक होणार आहे या महिन्यामध्ये. तर आमची एवढीच मागणी, पहिली नुकसान भरपाई द्या, तुम्ही काम चालू करा आणि मग पाणी खाली घेऊन जा. आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे सुनीताताई भांगरे आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई, मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी जमा झालेल्या आहेत, अतिशय आक्रमक भावना महिलांच्या आहेत, काय सांगाल? नक्कीच गेली 1.5 ते 2 वर्षापासून शेतकऱ्यांना हा पाण्याचा त्रास आहे. मला एक कळत नाही की हे पाणी पाटाला सोडलं की घरामध्ये सोडलेलं आहे. गेले आम्ही मागे पण आम्ही या ठिकाणी कुलूप तोडलं होतं, त्यावेळेस पण आंदोलन केलं. त्यानंतर आम्ही खानापूरला आम्ही माझ्या सगळ्या महिला असतील त्या ठिकाणी पाट फोडण्याचे त्या ठिकाणी आंदोलन केलं. परंतु पालकमंत्री असतील किंवा हे डिपार्टमेंटचे अधिकारी असतील यांनी काय सांगितलं की ज्यावेळेस दुसरं रोटेशन चालू होईल त्यावेळेस आस्तरीकरण करायचं आणि कॉन्क्रिटीकरण करायचं. पण ते कुठलं झालं नाही. ते फक्त आश्वासनं देता वेळ मारून नेण्याचं त्या ठिकाणी काम करत असतात. आज साहेब आलेले आहेत, माने साहेब आहेत, हापसी साहेब आहेत, साहेब आलेले आहेत. हे काय करतात, नेहमी वारंवार हे लोकांचे फोन सुद्धा उचलत नाही. आज अक्षरशः ह्या बाईचा नवऱ्याचा पाय मोडलेला आहे, 15 दिवस झालं घरामध्ये. ही बिचारी महिला, ह्या सर्व माझ्या माता भगिनी म्हणजे स्वतःचं शेत असून त्यांना स्वतःचं शेतामध्ये पीक घेता येत नाही. त्या दुसरीकडं म्हणजे रोजगार त्यांना शेतमजूर त्या ठिकाणी स्वतःची शेती असून लोकांच्या शेतात आज हजारो हेक्टर शेती त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहे. त्यांना 1.5 ते 2 वर्षापासून शेतामध्ये पीक घेता येत नाही, अशी अवस्था माझ्या महिलांची झालेली आहे. मागच्या वर्षी तुम्ही 2 ते 3 वेळा आंदोलन केलं तरी अद्याप शासनाने कुठल्या प्रकारे काय झालं, आता पहिल्या वेळेस ज्यावेळेस टेस्टिंगसाठी त्यांनी पाणी सोडलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे करायचं, आस्तरीकरण करणार आणि कॉन्क्रिटीकरण, पण ते कुठलंही झालं नाही. ते फक्त आश्वासनं देतात. आणि आज ज्यावेळेस रोटेशन चालू आहे, पाणी चालू आहे, यांनी काय केलंय, हापसी साहेब असतील, माने साहेब असतील, त्यांनी
त्या पाणी सोडले, त्याच्यामध्ये त्यांनी फाळे टाकलेत, कागद टाकलेत. ही कुठली पद्धत आहे? म्हणजे बालिशपणाचं लक्षण आहे ना. आज या ठिकाणी आज सर्व माझ्या महिला आहेत, तळतळणे सांगतायत, घरात सुद्धा जात येत नाही त्यांना, अक्षरशः घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे. आज त्या रस्ते सुद्धा नाही आहेत, माझ्या मुलांना तिथे शाळेत सुद्धा जात येत नाही. आज मी पूर्ण म्हणजे इकडनं हे म्हाळादेवी पासून ते कळसपर्यंत हे एवढे 7-8 गाव आहेत, हे पूर्ण गावं म्हणजे पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत. आज या ठिकाणी आजच्या आम्ही सर्व महिला, आज अमित दादा असेल, सर्व माझे बांधव आहेत, माझ्या महिला आहेत, आज आम्ही या ठिकाणी चाक बंद करणार आहेत. चाक बंद यांनी करून दिलं नाही तर या ठिकाणी आम्ही सर्व महिला या ठिकाणी उड्या मारणार आहोत. जे काही होईल त्याला जबाबदार पालकमंत्री राहतील किंवा हे डिपार्टमेंटचे प्रशासकीय अधिकारी असतील. निश्चितच अतिशय आक्रमक भावना या ठिकाणी महिला करत आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हलणार नाही आणि पाटाचं पाणी बंद झालं पाहिजे. चाक बंद केल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत, अन्यथा आम्ही या ठिकाणी पाटामध्ये उड्या मारून आत्मदहन करू आणि भविष्यात जर काही घडलं तर त्याला जबाबदार मात्र पालकमंत्री असेल. पुन्हा घ्या. या प्रशासनाचं करायचं काय? या बोगस प्रशासनाचं करायचं काय? हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. खाली डोक्यावर आज पाणी बंद करा. तुम्ही संध्याकाळी मीटिंग लावा, उद्या मीटिंग लावा, आम्हाला सगळ्या गोष्टी लेखी द्या आणि मग उद्या पुन्हा पाणी चालू करा. एवढं तरी आश्वासन देता तुम्ही. ताईंचं एक जे काही आंदोलनाचं पत्र होतं त्याच्यामध्ये अशा काही मागण्या होत्या. त्याच्यामधले पहिले होते की कॅनलच्या पाणी गळतीमुळे होणाऱ्या पाण्याची गळती रोखण्यासाठी जे पाईप टाकले होते त्याचा उपयोग न करता दुसऱ्या ठिकाणी वापरून करण्यात आले. तर याच्यात असं आहे की आता सध्याला आपल्या हा निंबळचा विषय आहे. तर निंबळच्या ठिकाणी आपण जवळपास एक 1200 mm डायमीटरचे पाईप आणलेले आहे. ते मोठे पाईप आहे. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाईप टाकायचं आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं एकमत होत नव्हतं म्हणून आपण ते पाईप तिथंच ठेवलेले आहे. आणि थोडंसं आता याच्यात पर्याय असा पण काढला की तिथं आपण पाईप न टाकता त्या भागात जेवढा रोड आहे त्या रोडला कॉन्क्रीटीकरण करून त्याच्यावरून पाणी घेऊन जाऊ. म्हणजे ते खोदणं आणि सगळं ते पाईप टाकणं तिथं पॉसिबल होणार नाही आणि जो काय पाणी आपल्याला ड्रेन आउट करायचा तो विषय तिथला तो सॉल्व्ह होईल. हा एक मागणी होती. त्यानंतर दुसरी अशी होती की कॅनलचे आस्तरीकरण करू असं आश्वासन मिळालं होतं यापूर्वी. तर आता याच्यात असं झालं की आपलं साधारणतः एप्रिल-मे मध्ये तिची निविदा झाली कॅनलची आस्तरीकरणाची. त्या निविदेनंतर आता आपण तिथे जो काय आपला हा पोर्शन आहे तिथं मुरुम भरायचं काम सुरू केलं आहे आणि मुरुम भरून जवळपास आपलं आता त्यानंतर आपण लाईनिंग करणार आहे, कॉन्क्रीटिंग करणार आहे. तर कॉन्क्रीटीकरण तयार करण्यासाठी आपल्याला पॅचेस रेडी आहे. तर आता हे आपलं जसं आता पाणी कमी होईल, पाऊस कमी होईल, त्यानंतर जसे मुवमेंट मशिनरीचे करता येईल त्यानंतर लगेच आपण लाईनिंगचं काम सुरू करू, म्हणजे कॉन्क्रीटचं काम. आणि साधारणतः अपेक्षित असं आहे की जो पोर्शन क्रिटिकल आहे म्हणजे आपण जो रेड झोन म्हणतो किंवा जो क्रिटिकल आहे तो पोर्शन आपण प्रायोरिटीमध्ये हातात घेतोय आणि तो साधारणतः आपण एक फेब्रुवारीपर्यंत तो सगळा पोर्शन आपण क्लिअर करतो. म्हणजे निंबळ, महादेवी, मेंदुरी आणि तिकडं सेम जो कळस सुलतानपूर जो पोर्शन आहे तो. तर आस्तरीकरणाच्या बाबत हा एक विषय होता. आणि त्यानंतर एक मागील जे पीक पंचनामे केले त्याच्या नुकसान भरपाई संदर्भात. तर आता पीक पंचनाम्याचा हा जो प्रस्ताव आहे आपण महामंडळ शासन स्तरावर पाठवला होता. त्याचा पाठपुरावा सुरू होता. पाठपुरावा चालू असताना आता तिची एक नियामक मंडळाची बैठक असते. त्या बैठकीत तो प्रस्ताव मंजूर होतो. ती बैठक आता ह्या आठवड्यात नियोजित आहे. त्यांची तारीख पण आली आणि त्या लिस्टमध्ये आपलं नाव पण आहे. तर त्याच्यात तो मंजूर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचं तो मंजुरीचे स्टेज आहे ते मंजूर झाल्यानंतर डायरेक्ट आपल्याला जे काही पंचनाम्यामध्ये शेतकरी आहे त्यांना पेमेंट करणं शक्य होईल. हे 3 मागण्या आपल्या पत्रात होत्या. हां.
होती त्यानंतर ताईंनी सगळ्या कॅनलची पाहणी केली आणि ताईंच्या मार्गदर्शनाखाली आज आपण तिथं चाकबंद आंदोलन करण्यासाठी आलो होतो. आपण प्रशासनाला निवेदन तसं 3 दिवसापूर्वी दिलं होतं. आज ज्या काही आपल्या मागण्या होत्या प्रशासनाने आपल्याला विनंती केली आहे का तुम्ही फक्त काही काळ आम्हाला द्या. आवर्तन बंद झालं पाहिजे होतं, परंतु प्रशासनाने आता त्याची कालावधी कमी केली आहे. जे 15 दिवस अजून आवर्तन सुरू राहणार होतं ते आता आवर्तन 5 दिवसांनी कमी केलं आहे. 20 तारखेला हे आवर्तन बंद होईल. दुसरी जी आपली मागणी होती का मागच्या 2 वर्षांपासून आपले फक्त पंचनामे झाले होते, आपल्याला नुकसान भरपाई मिळाली नव्हती. मी त्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो, ताई बोलल्यात, त्यांनी आपल्याला शब्द दिलाय का पुढच्या आठवड्यामध्ये जी काही मीटिंग त्यांची व्हायची ती मीटिंग होईल. चालू वर्षाची जी काही नुकसान भरपाई झाली आहे आणि मागच्या वर्षाची नुकसान भरपाई हे सगळे पैसे आपल्याला 31 ऑक्टोबरपर्यंत आपल्या हातामध्ये येतील हा शब्द प्रशासनाने दिला आहे. आणि सर्वात महत्त्वाची जी मागणी होती का आवर्तन हे दरवेळेस आपल्याला आश्वासनं देता आणि आवर्तन खाली घेऊन जाता. आता हापसे असतील, त्यांचे वरिष्ठ शेटे असतील, यांनी आपल्याला सांगितलेलं आहे का इथून पुढं आवर्तन बंद झाल्यानंतर लाईनिंगचं काम ते सुरू करतील. जे काही रेड झोन आहेत प्रामुख्याने जिथं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पाझरतंय, गळती होतीये, त्या रेड झोनमध्ये पहिलं अस्तरीकरण होईल. जो काही मागणी आपली दुसरी होती का लोखंडी पूल झाले पाहिजे तेही देखील पूर्ण होतील आणि मगच हे काम पूर्ण झाल्यानंतरच याच्या पुढचं आवर्तन ते खाली घेऊन जातील असं आश्वासन आपल्याला प्रशासनाने दिलेलं आहे. लेखी पत्र थोड्या वेळामध्ये आपल्या हातामध्ये येईल. त्यामुळं आज आपण जरी समाधानी नसो, आपल्याला आज आवर्तन बंद होणं अपेक्षित होतं, परंतु देखील आता प्रशासनाने प्रचंड विनंती केली. त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्या गोष्टी मार्गी लावतो. आपण आता इतक्या दिवस वाट पाहिलेली आहे, आपण एक शेवटची संधी सगळ्यांनी ठरवलं का एक शेवटची संधी यांना द्यायची, अन्यथा यांचं कार्यालय आपण सगळेजण गेलं आणि जायचं आणि घेराव घालून कार्यालय फोडल्याशिवाय इथून पुढे आम्ही शांत बसणार नाही. हेही देखील प्रशासनाने याची दखल घ्यायची. खरं तर आज या ठिकाणी आम्ही चाक बंद करण्यासाठी माझ्या महिला, माझे शेतकरी बांधव, युवक, अमित दादा असेल, सर्व या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर आज या ठिकाणी वाणीसाहेब आहेत, आपसे साहेब आहेत. गेली 2 वर्षापासून हा शेतकऱ्यांना हा पाण्याचा खूप त्रास आहे. शेतकऱ्यांच्या पूर्ण घरामध्ये पाणी आहे, शेतामध्ये पाणी आहे. प्रचंड नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांना झालेलं आहे. खरं तर हे 3रं आमचं आंदोलन आहे. यापूर्वी या ठिकाणी कुलूप तोडलं होतं, त्यानंतर दादा असेल, मी असेल, सर्व महिला असतील, दुसरं खानापूर या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि 3रं आंदोलन आज या ठिकाणी परत करत आहोत. आम्हाला ही वेळ काय येते, वारंवार या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांना, महिलांना आंदोलन करण्याची वेळ काय येऊ राहिली आहे. खरं तर या ठिकाणी मला कळत नाही, पाणी पाटाला सोडलं की घरात सोडलेलं आहे. आज घरामध्येच अक्षरशः पाणी गेलेलं आहे. आज मानेसाहेबांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं की तुमचं 20 तारखेला या ठिकाणी पाणी बंद होणार आहे आणि 31 ऑक्टोबरपर्यंत जे नुकसान भरपाईचे जे काय पंचनामे झाले होते 2 वर्षापूर्वीचे, तो मोबदला आणि चालू वर्षाचा तो मोबदला या ठिकाणी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दिला जाईल. खरं तर आम्ही सर्व महिला, युवक, बांधव या ठिकाणी समाधानी नाही आहे. या ठिकाणी लेखी जरी दिलं असलं तरी आज ज्यावेळेस 4थं आवर्तन त्या ठिकाणी सुटलं जाईल त्यावेळेस माझी पालकमंत्री महोदयांना किंवा ह्या डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे सर्वांच्या वतीने की आपल्या या पुलाचं आवर्तन ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस अस्तरीकरण, काँक्रिटीकरण आणि लोखंडी पूल जी काही कामे असतील ती त्या ठिकाणी त्वरित झाली पाहिजे. धन्यवाद. Thank you.